नमस्कार, मी परमदास जाधव. मक्केत एक मोठी घडामोड घडलेली आहे. तर सौदी अरेबिया आणि तुर्की आणि पाकिस्तान हे 3 देश एका मोठ्या संरक्षण करारासाठी एकत्र आलेले आहेत. तर मक्केत झालेल्या या कराराचं नाव आहे मेकॉ जॉइंट डिफेन्स अग्रीमेंट्स आणि या करारासाठी सर्वात महत्त्वाच्या तरतुदी म्हणजे एका देशावर सशस्त्र हल्ला झाला तर तो दोन्ही किंवा तिन्ही देशांवरील हल्ला मानला जाऊ शकतोय आणि म्हणूनच या कराराकडे संपूर्ण पश्चिम आशिया आणि दक्षिण आशियातील लक्ष लागलेलं आहे. तर सोशल मीडियावर याचा सनी नॅटो आणि किंवा इस्लामिक नॅटो असं म्हटलं जात आहे. पण खरंच हा नॅटोसारखा नवा लष्करी गट तयार झाला आहे का? तर पाकिस्तान या करारात का महत्त्वाचा आहे? तुर्कीची भूमिका काय आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतासाठी याचा अर्थ काय आहे? चला संपूर्ण प्रकरण समजून घेऊया. तर मक्केत नेमकं काय घडतंय? तर 7 ऑगस्ट 2026 रोजी मक्का येथे सौदी अरेबिया आणि तुर्की या पाकिस्तानी संयुक्त संरक्षण करारावर स्वाक्षरी केली. या कराराचं अधिकृत नाव आहे मेको जॉइंट डिफेन्स ॲग्रीमेंट. या कराराचा मुख्य उद्देश तिन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य आणि सामूहिक प्रतिसंबंध हे क्षमता आणि मजबूत करणे हा आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार करारात एका देशावर झालेला सशस्त्र हल्ला हा तिन्ही देशांवरील हल्ला मानण्याची परस्पर संरक्षणाची बांधिलकी आहे. म्हणजेच हा फक्त एक सामान्य संरक्षण सहकार्य करार नाही, तर न्यात कलेक्टिव्ह डिफेन्स म्हणजे सामूहिक संरक्षणाचा महत्त्वाचा घटक आहे. तर यामध्ये तिन्ही देशांची निवड एवढी महत्त्वाची का आहे? तर आता या तिन्ही देशांकडे वेगवेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं. त्याच्यामध्ये सौदी अरेबिया या आखाती देशामधील सर्वात महत्त्वाचा आर्थिक आणि राजकीय शक्तीपैकी एक आहे. त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर संरक्षण खर्च आणि अत्याधुनिक शस्त्रसामग्री आणि महत्त्वाची भौगोलिक स्थिती आहे. आणि दुसरं म्हणजे तुर्की आहे. हा नॅटोचा एक सदस्य आहे. त्याची स्वतःची संरक्षण उद्योग क्षमता मोठी आहे आणि ड्रोन, क्षेपणास्त्र, तंत्रज्ञान आणि युद्धनौका आणि इतर संरक्षण क्षेत्रात तुर्कीचे गेल्या काही वर्षात आपली क्षमता ही वाढवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये तिसरा देश म्हणजे पाकिस्तान. पाकिस्तानकडे मोठी सेना आहे आणि तो अण्वस्त्रधारी देश आहे. सौदी अरेबिया आणि पाकिस्तान याच्यात आधीपासूनच संरक्षण क्षेत्रात दीर्घकालीन काळाचे संबंध आहेत आणि त्यामुळे या तिन्ही देशांना एक संरक्षण चौकटीत आणण्याचा निर्णय हा भूराजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. तर हा नॅटोसारखा करार आहे का? तर इथे एक सर्वात मोठा गैरसमज आहे की सोशल मीडियावर किंवा तुम्हाला हेडलाईन दिसू शकतील की सूत्री नॅटो तयार, पण अधिकृतपणे हा नॅटोची नाही. तर तुर्कीची परराष्ट्रीय हाकान फिदान यांनी या करारासाठी सामूहिक संरक्षणाची ज्या तत्त्वांची तुलना ही नॅटोच्या आर्टिकल 5 ची केलेली आहे. आर्टिकल 5 मध्ये नॅटो सदस्यांपैकी एका देशावर हल्ला झाल्यास तो सर्वांवरती हल्ला मानला जातोय.
पण या नव्या कराराची संपूर्ण लष्करी रचना आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीची यंत्रणा अजून विकसित केली जाणार आहेत. आणि म्हणून बातमी सांगताना नवा नॅटो तयार झाला असं म्हणण्यापेक्षा नॅटोच्या आर्टिकलची 5 ची जी तुलना आहे ती केली जाणारा सामूहिक संरक्षण करार असं म्हणणं अधिक अचूक ठरेल. या कराराची गरज का भासली? तर आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे अचानक हा करार का? यामागे पश्चिम आशियातील वाढता तणाव हा एक महत्त्वाचा संदर्भ आहे. विशेषतः इराण आणि या प्रदेशातील इतर शक्तिशाली संघर्षामुळे आखाती देशांच्या सुरक्षेचा जो प्रश्न आहे, तो प्रश्न गंभीर आहे. सौदी अरेबिया आपल्या तेल प्रकल्प, बंदरे, विमानतळे आणि इतर पायाभूत सुविधांच्या सुरक्षेची चिंता आहे. आणि म्हणून रेटूलच्या या वृत्तानुसार सौदी अरेबियाने इराणशी संबंध हे सक्तीकडे संभाव्य हल्ल्याचा धोका हे व्यक्त केला जातोय. अशा परिस्थितीत सौदी अरेबिया प्रादेशिक सुरक्षा भागीदारी ही मजबूत करायची आहे. मग पाकिस्तानची भूमिका काय आहे याच्यामध्ये? तर पाकिस्तान आणि सौदी अरेबियाचे संरक्षण संबंध नवीन नाहीत आणि पाकिस्तानने अनेक दशकांपासून सौदी अरेबियासोबत लष्करी सहकार्य हे केलेले आहे. आणि म्हणून पाकिस्तानी सैन्यांनी उपस्थिती आणि परीक्षण आणि संरक्षण सहकार्य यामुळे दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळापासून संबंध आहे. आता त्यात पाकिस्तानने तुर्कीसोबत संरक्षण संबंध मजबूत केलेले आहेत आणि त्यामुळे सौदीची ती आर्थिक ताकद आहे, तुर्कीची संरक्षण तंत्रज्ञान आणि क्षमता, पाकिस्तानची लष्करी आणि अणुशक्ती अशा एक भूराजकीय समीकरण तयार होत असल्याचं विश्लेषण केलं जात आहे. पण लक्षात ठेवा, हा करार अण्वस्त्र सामायिक करण्याचा करार नाही आणि अधिकृतरित्या कोणत्याही विशिष्ट देशाला लक्ष्य करण्याची हा करार करण्यात आलेला नाही. हा करार आहे तो इराण विरुद्ध आहे का? तर हा आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे. या कराराची जी वेळ आहे ती वेळ पाहता विश्लेषकांना इराणचा संदर्भ दिसतोय. पण दोन्ही देशांनी हा करार कोणत्याही विशिष्ट देशाविरुद्ध नसल्याचे सांगितलेले आहे. आणि 10 ऑगस्ट रोजी इराणच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या कराराबाबत घाबरण्याचे कारण नाही अशी भूमिका व्यक्त केलेली आहे. इराणने हा करार प्रादेशिक सुरक्षेच्या नव्या व्यवस्थेचा भाग म्हणून पाहण्याची तयारी दर्शवलेली आहे आणि म्हणून हा करार थेट इराणविरोधात युद्धाची तयारी आहे असा निष्कर्ष काढणे सध्या योग्य ठरणार नाही. आणि म्हणून भारतासाठी हा करार किती महत्त्वाचा आहे? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भारतावर याचा काय परिणाम होणार? पहिली गोष्ट म्हणजे हा करार अधिकृतपणे भारताविरोधात असल्याचं कोणतेही संकेत नाही. तिन्ही देशांनी हा जो संरक्षणात्मक एक करार आहे तो करार असल्याचं म्हटलेलं आहे. संरक्षणात्मक पण एक भारतासाठी आणि भविष्य दुर्लक्ष करण्यासारखा नाही. कारण या करारात पाकिस्तान आणि भारत-पाकिस्तान संबंध आधीपासूनच अत्यंत संवेदनशील आहेत. दुसरीकडे तुर्कीचे पाकिस्तानसोबत संरक्षण संबंध हे वाढलेले आहेत. सौदी अरेबियाचे भारतासोबतही महत्त्वाचे आर्थिक आणि धोरणात्मक संबंध आहेत आणि त्यामुळे भारताला या नव्या समीकरणाकडे अत्यंत काळजीपूर्वक आणि रणनीती दृष्टिकोनातून पाहावं लागेल. सौदी अरेबिया आणि भारतापासून दूर जात आहे का? तर नाही. हा मुख्यतः खूप महत्त्वाचा आहे मुद्दा. कारण भारत आणि सौदी अरेबियामध्ये ऊर्जा, गुंतवणूक, व्यापार आणि संरक्षण क्षेत्रात महत्त्वाचे संबंध आहेत आणि त्यामुळे पाकिस्तानसोबत संरक्षण करार हे
करार केला म्हणून सौदी अरेबियाच्या भारताला विरोधक झाला असा अर्थ काढता येणार नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणात एखादा देश एकाच वेळी अनेक देशांसोबत संरक्षण आणि आर्थिक भागीदारी ठेवू शकतो आणि म्हणून भारताने या कराराकडे भावनिक नव्हे तर रणनीतिक दृष्टिकोनातून पाहणे महत्त्वाचे आहे. तुर्कीची भूमिका काय मोठी आहे? तर तुर्की हा एक समीकरणातील अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे. तुर्की नॅटोचा सदस्य आहे आणि त्याच वेळी त्याचे पाकिस्तान आणि सौदी अरेबियासोबत वाढीचे संरक्षण संबंध आहेत. तुर्कीची जी संरक्षण उद्योगातील वाढती क्षमता या कराराला वेगळी महत्त्व देते आणि म्हणून विशेषतः ड्रोन आणि इतर संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तुर्कीची भूमिका ही मोठी वाढली आहे आणि म्हणून भविष्यात या तीन देशांमध्ये संयुक्त लष्करी सराव, संरक्षण तंत्रज्ञान संघर्ष आणि गुप्तचर सहकार्य वाढतं का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या कराराच्या अंमलबजावणीसाठी पुढे एक मंत्रिस्तरीय समिती आणि सौदी अरेबियाचे सचिवालय स्थापन करण्याची योजना असल्याचे तुर्कीचे परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे करार केवळ कागदावर झालेला राहतो की प्रत्यक्षात आधीच मजबूत संरक्षण यंत्रणा तयार होते हे पुढील काळात स्पष्ट दिसेल. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी भविष्यात इतर देशांनाही या चौकटीत आणण्याची शक्यता व्यक्त केलेली असून इजिप्तचं नाव संभाव्य सदस्य म्हणून चर्चेत असल्याचं रेल्टर्सने नमूद केलेले आहे. जर आणखी देश या चौकटीत सहभागी झाले तर पश्चिम आशियातील सुरक्षा समीकरण मोठ्या प्रमाणात बदलू शकते. मग सुन्नी नेटो म्हणणं योग्य आहे का? तर पत्रकारितेच्या दृष्टीने सावध राहणं गरजेचं आहे. सौदी अरेबिया, तुर्की या पाकिस्तान हे तिन्ही देश प्रामुख्याने तुर्की मुस्लिम बहुसंख्य देश आहेत आणि म्हणून काही माध्यम किंवा सोशल मीडियावर याला सुन्नी नेटो असे म्हटले जाते. हा अधिकृत नाव नाही आणि नॅटोची जी जागा आहे तो घेणारा नवा संघटनात्मक गट आहे असंही सध्या म्हणता येणार नाही आणि म्हणून तुमच्या सुन्नी नेटो तयार झालाय का या व्हिडिओमध्ये असं ठामपणे सांगण्यापेक्षा सोशल मीडियावर सुन्नी नेटो अशी चर्चा किंवा असं सांगणं अधिक योग्य आहे. या कराराचा सर्वात मोठा संदेश कदाचित हा आहे की पश्चिम आशियातील देश आता स्वतःची प्रादेशिक सुरक्षा व्यवस्था आणि मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेवर पूर्णपणे अवलंबून न राहता प्रादेशिक देशांमध्ये परस्पर संबंध सहकार्य वाढवण्याचा हा प्रयत्न असून काही विश्लेषक याकडे पाहत नाहीत. याचा परिणाम केवळ सौदी, तुर्की आणि पाकिस्तानपुरता मर्यादित राहणार नाही तर इराण, इस्रायल आणि अमेरिका, भारत, चीन आणि रशिया या सर्व देशांना या बदलत्या समीकरणाकडे लक्ष द्यावं लागेल. तर मित्रांनो, मुख्यतः सौदी अरेबिया आणि तुर्की आणि पाकिस्तान एकत्र आले आहेत. त्यांनी मेको जॉईंट डिफेन्स अग्रीमेंट वर स्वाक्षरी केलेली आहे. या कराराचा मुख्य मुद्दा एका देशावर सशस्त्र हल्ला झाल्यास तो तिन्ही देशांवरील हल्ला मानण्याची परस्पर संरक्षणाची बांधिलकी आहे. तर हा अधिकृत नॅटो नाही तर हा भारताविरोधात असल्याचं सिद्ध झालेलं नाही. हा थेट इराणविरुद्ध युद्धाचा करार असल्याचंही अधिकृत सांगितले जात नाही. पण
हा पश्चिम आशियातील एक महत्त्वाचा संरक्षणात्मक बदल आहे. पाकिस्तान, तुर्की आणि सौदी अरेबियाचा हा एक सुरक्षा सहकार्य आणि आता अधिक सौर सौर संस्था संस्कारात्मक होऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या करारात भविष्यात आणखी एक देश सहभागी होतात का? त्याची प्रत्यक्ष लष्करी अंमलबजावणी कशी होते? आणि भारत या बदलाच्या समीकरणात कसा प्रसिद्ध होतोय? यावर पुढील घडामोडी अवलंबून आहेत. तुमच्या मते हा करार फक्त प्रादेशिक सुरक्षेसाठी आहे की पश्चिम आशियातील शक्तीशी तुलन तुलन बदलण्याची सुरुवात आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.